गणेशोत्सवातल्या छोट्याशा स्टेजपासून सुरू झालेल्या या चळवळींनी अटके पार झेंडे लावले. अभिनव तंत्रज्ञान, शेकडो स्पॉट्स, नेत्रदीपक नेपथ्य आणि हजारो गुणी कलावंतांच्या ताफ्यासह या चळवळींनी मराठीला लार्जर दॅन लाईफ केलं. या रे या वीर या शूर या धीर या, या वीर या शूर या धीर या, या रे या वीर या शूर या धीर या, या वीर या शूर या धीर या. गुंजन गाणी गुलामीची, गुंजन गाणी गुलामीची, मायभूमीचे शिपाईया, या वीर या शूर या धीर या. गणपतीचे 10 दिवस मला तरी वाटतं आम्ही जोपर्यंत मी रंगारेबाग राहायला होतो, लहानपणापासून रात्रीपर्यंत गणपतीच्या 10 दिवसामध्ये आम्ही फार तर दिवसाला 2 तास झोपत असो. कारण रात्री त्या लाऊडस्पीकरवर हळू आवाजात गाणी लावायची. मैं यहाँ तू वहाँ मेरा दिल तुझे पुकारे झुकी झुकी है ना, मस्त मंजू गाणी लावायची. ओ बसंती पवन लता मंगेशकर का गाना सुना न हो ऐसा शख्स इस हिंदुस्तान में शायद ही कोई होगा. इस साल हमारी आदरणीय लता दीदी 75 वर्ष की हो गई है. हमने उन्हें शुभकामनाएं देने के लिए उन्हीं के गाए हुए हिंदी फिल्मी गीतों का एक गुलदस्ता तैयार किया है. आएगा, 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 आएगा निभाना, आएगा, आएगा. उस जमाने के सबसे मशहूर संगीतकार थे नौशाद. अंदाज की रिकॉर्डिंग के वक्त नौशाद जी ने लता से कहा, सुनो, यहां बैठे हुए लोगों में किसी को भी गाने की समझ नहीं है, यही सोचकर गाओ, बस जीत जाओगी. मेरा सलाम ले जा, दिल का बयान ले जा, उल्फत का जाम ले जा, उड़न खटोले वाले राही, उड़न खटोले वाले राही. अंदाज की रिकॉर्डिंग के वक्त स्टूडियो में एक नीली आंखों वाला नौजवान लता की आवाज सुनने आता था. उसका नाम था राज कपूर. बरसात में लता के लिए खास बात ये थी कि इस फिल्म में उसने नरगिस, निम्मी और विमला इन तीनों को प्लेबैक दिया. उससे भी ज्यादा बड़ी बात ये रही कि प्लेबैक सिंगर का नाम ग्रामोफोन रिकॉर्ड पर आने की प्रथा बरसात से शुरू हुई. इतकं इंटरेस्टिंग होतं, इतकं संध्याकाळी साधारण मग ती भारुडा, विंचू चावला वगैरे ही भारुडं रेकॉर्ड झालेली असायची. किंवा मग अब बाईल मोठी घेतलं मुसाळ लागली पाठी, अब बाईल मोठी घेतलं मुसाळ लागली पाठी, घेतलं मुसाळ लागली पाठी, अब बाईल मोठी, ह्या रेकॉर्ड लागायच्या. ग्रंथांचा संस्कार करून घेण्यासाठी या नरध्याची प्राप्ती आम्हाला परमात्माने करून दिली. या नरध्याचं झेरॉक्स मशीन झालं का अजून तयार? नाही 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 म्हणतोय मी काय की तू जर माझं ऐकलं ना तर बुरगुंडा होईल बैया गे, तुला बुरगुंडा होईल, बुरगुंडा होईल बैया ग, तुला बुरगुंडा होईल, बुरगुंडा होईल बैया ग, तुला बुरगुंडा होईल. अगं तुला बी होईल बैया मला बी होईल, तुला बी होईल बैया मला बी होईल, अगं तुला बी होईल बैया मला बी होईल, तुला बी होईल बैया मला बी होईल. बुरगुंडा होईल बैया गे, तुला बुरगुंडा होईल.
संकल्पनेतल्या गणेशोत्सवाच्या मायमातीत चौरंगासारख्या सांस्कृतिक चळवळी रुजल्या, वाढल्या आणि फोफावल्या. पण आजच्या या बदलत्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अशी एखादी चळवळ भविष्यात पुन्हा उभी राहील का? मला पुढची पिढी मात्र खूप चांगली वाटते. म्हणजे त्यांच्यामध्ये खूप टॅलेंट्स आहेत आणि त्यांना ज्या गोष्टी आम्हाला 15व्या वर्षी फीड होते त्यांना 5व्या वर्षी फीड झाले असेल तर नॅचरली ते टॅलेंटेड म्हणूनच धरले जाणार. तर तो आता ही जबाबदारी खरं म्हणजे पुढच्या पिढीची नाही तर ह्या आपल्या पिढीची आहे. हा महाराष्ट्र म्हणजे काही साधीसुधी गोष्ट नाहीये. हा महाराष्ट्र म्हणजे आहे ज्ञानेश्वरांची माया. ही महाराष्ट्र म्हणजे आहे जिजाऊंची शिकवण. हा महाराष्ट्र म्हणजे आहे शिवरायांचं शासन. हा महाराष्ट्र म्हणजे आहे बाजीप्रभूची झुंज. हा महाराष्ट्र म्हणजे आहे कुसुमाग्रजांचं काव्य, अत्र्यांचं भाषण, पुलंचा विनोद, गडकरींची भाषा. हा महाराष्ट्र म्हणजे साधा सुद्धा नाहीये. हा महाराष्ट्र म्हणजे आहे नाना पाटलांचं पत्री सरकार. हा महाराष्ट्र म्हणजे आहे टिळकांचा करारीपणा, सावरकरांची देशभक्ती. हा महाराष्ट्र म्हणजे आहे भीमसेन जोशींचा स्वर. हा महाराष्ट्र म्हणजे आहे लताचा सूर. हा महाराष्ट्र म्हणजे आहे सुनील गावस्करचा चौकार. हा महाराष्ट्र म्हणजे आहे सचिन तेंडुलकरचा षटकार. हा महाराष्ट्र म्हणजे आहे ज्ञानाची ज्योत. हा महाराष्ट्र म्हणजे आहे परंपरा. हा महाराष्ट्र म्हणजे आहे संस्कृती. चला आज या 50व्या वर्षी आपण शपथ घेऊया की या महाराष्ट्राच्या विकासासाठी वचनबद्ध होऊया आणि महाराष्ट्राला उंच उंच गगनावरी नेऊया. जय जयकार रे तुम तुम हे सह्याद्रीचे कडे. अनेक कलांचं माहेरघर असलेल्या महाराष्ट्रात सांस्कृतिक चळवळींचा झेंडा येणारी भावी पिढी समर्थपणे फडकवेल अशी मोरया चरणी इच्छा व्यक्त करूया.